गेल्यानंतर एक ट्रॉफी आणि कमीत कमी 25, 50, 1 लाख या कॅश प्राइजचा हकदार ठरू शकतो. सेकंडला राकेश, 9 सेकंडला सिद्धू. पहिला चेंडू राकेशने जणू काय स्वागत केलंय. गोलंदाज कपिल पाटीलचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना हा दमदार षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाने आगाज केलंय. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. पहिल्या सामन्यात 0वरती बाद झाला होता राकेश. मात्र या सामन्यात 7 धावा देऊन मागे परतावा लागेल राकेशला आणि पहिला झटका नागाव टीमला 6 या धावसंख्येत. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता कपिलवरती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती कपिलने कमबॅक केलं. खूप चांगली गोलंदाजी बोलीच्या स्पर्धेत सुद्धा काल कपिलने केली होती. सरवली, त्यानंतर डिगोडे अशा मोठमोठ्या संघांविरुद्ध खूप चांगला खेळ केला. मात्र आज बोलणीच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ अंतिम फेरी आता गाठेल सरवली संघ. इथे मात्र चेंडू लागलाय, जरा बघायचंय. प्रसाद जरा लवकर जायचे. मला वाटतं डोळ्यावर चेंडू लागतो, त्यामुळे लवकर जायचे. काय बर्फ घेऊन जायचंय योगेश. विनोद पाडे आपण बघतोय किंग ट्रॉफी मध्ये सकाळी एकही समालोचक उपलब्ध नव्हता, आता मात्र 3 समालोचक त्या स्पर्धेमध्ये आहेत. जयेश भोसले सुद्धा आलेत. खूप लवकर तिथे ते पोहोचले. डीजे तर सिद्धूला थोडीशी दुखापत होती इथे, म्हणजे त्याच्या जागेवर नवीन फलंदाज बंटी येतोय. पहिल्या चेंडूत षटकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडू विकेट गेला आणि तिसरा चेंडू डॉट आहे. तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. कपिल
तर मात्र बंटीचा जागेवर खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये, हे वैशिष्ट्य राहिले गोलंदाज कपिल पाटीलचं. विनोद पहिल्या चेंडूची बघा त्याला षटकार आला, त्यानंतर 3 चेंडू काय सुरेख फेकलेत. थोडीशी दुखापती झाली सिद्धूला. इथे मात्र फटका चांगला आहे, खूप लवकर पिकअप केलं मिड विकेटच्या डोक्यावरनं बंटीच्या बॅट मध्ये येणारा दमदार षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे 12 धावा धावपलकती लागल्यात. आता मात्र कपिलवर हल्ला चढवला जातोय फलंदाज बंटीच्या माध्यमातून. 1 to go. 4 षटकांचा सामना आहे. 12 धावा धावपलकती लागल्यात. 45 ते 50 धावा नागाव संघाला बनवाव्या लागतील. इथे रिव्हर्सचा वापर, पॉइंटच्या डोक्यावरनं हा षटकार. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलकश भोईर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. अप्रतिम संगीत आपण बघतो या ठाणे जिल्ह्याची शान. खूप प्रसिद्धी मिळाली या गाण्याला. विनोद पाटील आमचे समालोचक भोपर ज्यांनी हे लिहिलेलं गीत. त्यानंतर परमेश माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते नागावचे संजय पाटील, अरविंद मोहिते आणि केतन म्हात्रे, देवीचा पाडा असे 4 गायक त्या गाण्यामध्ये आपण ऐकले. आणि समालोचकांना सुद्धा संधी दिली होती. भाऊ पाटील असतील, विनोद आणि स्वतः मी. खूप चांगलं संगीत. आणि आज मात्र नक्कीच विनोद शैलूच्या मैदानात तर दुखापत झालीच होती निलेश म्हात्रेला. मात्र आज किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा थोडासा पाय तुम्ही बघू शकता त्याचा घसरला आणि खूप वेगाने निलेश म्हात्रे खाली पडला आणि निलेश म्हात्रे पुन्हा मैदानाच्या बाहेर निघाला. मात्र सामना मोठगाव टीमने जिंकला खोनी संघाविरुद्ध किंग ट्रॉफी मुसळगडच्या मैदानामध्ये. तर बऱ्याचशा खेळाडूंना दुखापत होत असते. खूप मोठी दुखापत शैलूच्या मैदानात वाकलन संघाविरुद्ध खेळत असताना निलेश म्हात्रे अक्षरशः बेशुद्ध पडले होते मैदानामध्ये. तर दुसरं षटक घेऊन आले सिद्धू. 19 धावा धावपलकती लागल्यात. इथे मात्र फलंदाज बंटीला बीट केले. हेच वैशिष्ट्य राहिले सिद्धूचं. चांगल्या चांगल्या फलंदाजांना बीट करणं हे सिद्धूचं वैशिष्ट्य राहिले. मात्र अचानक एखादा फलंदाज येऊन सिद्धूला मारूनही गेला कालच्या दिवसात. त्यामुळे सिद्धूने त्या खेळाडूचं कौतुक केलं, कारण की चांगले फटके त्या सरुरीच्या फलंदाजाने मारले होते. वाईट बॉल पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघाला. निलेश सांगतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे निघालाय. ऑफस्टम्पला बाहेर थोडासा निघाला होता. 20 धावा धावपलकती लागल्यात. आदेश शेलर आमच्या सोबत आहेत. गुणविकाच्या भूमिकेत एक चांगले क्रिकेटर. 2016ला खाडी चषक मध्ये पहिलं अर्धशतक त्यांनी ठोकलं होतं आणि 2017ला जीवन चौधरी यांनी अर्धशतक ठोकलं. मात्र फलंदाज इथे बाद होईल. वर्षात आनंद झाला 1 तारखेला, नवीन वर्षात आनंद झाला 1 तारखेला. संजय पाटीलला शुभेच्छा देऊ, झाला वाढदिवसाला. 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 धन्यवाद. नक्कीच संजय पाटील एक जबरदस्त गायक नागाव गावचे. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तर नवीन फलंदाज प्रवीण आलेत मैदानाच्या आतमध्ये. सिद्धू गोलंदाजी मार्कवर. फिरकी आक्रमण. आता मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. सिद्धू स्वतः कॉल दिलाय सिद्धूने, हा माझा झेल आहे, मी पकडणार. आणि फलंदाज बाद होतोय श्रीनाथच्या स्वरूपात. अजून एक झटका नागाव टीमला. तर बघा ज्या खेळाडूला दुखापत झाली होती कपिलच्या षटकामध्ये तो खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओके सिद्धू येत आहेत. नक्कीच
त्यांनी सांगितलं की मी ओके आहे, त्यामुळे तो फलंदाजीला येऊ शकतो पुन्हा. दुसरं षटक मार्गस्थ 20 धावा धापाल लागल्यात. मात्र सिद्धू हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. 2 चेंडूमध्ये 2 बाद. बस या स्पर्धेत पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का सिद्धू? इथे मात्र गती परिवर्तन, काय गोलंदाजी करतोय सिद्धू. गेले कित्येक वर्ष या वाडेकर टीमसाठी सिद्धूने खूप चांगला खेळ दाखवलाय. निलेश कापसे असतील, सुधीर व्यापारी असतील, कपिल पाटील असतील, स्वप्नील असतील, संदेश असतील, आणि आता मात्र नवीन खेळाडू आपण बघतोय. अतुल, प्रथमेश, इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त 2 धावा दिल्यात. तर पाणी घेऊन जायचं मैदानात. पहिल्या षटकात 18 खर्च केला कपिलने, मधल्या षटकात एक वाईट आणि एक बॅटने धाव. फक्त 2 धावा खर्च केला गोलंदाज कपिलने. डीजे बघा. पहिल्या षटकात 18 धावा होते, मात्र काय कमबॅक केले सिद्धूने. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 धक्के सुद्धा दिले. नागआउट टीमला 20 धावा धापा लागल्या. 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज प्रथमेश. उद्या पहिला सामना असेल भोपर विपक्ष बेतवडे ब. 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचंय. दुसरा सामना असेल संदर्भ विपक्ष आजदे. तिसरा सामना असेल दातिवली विपक्ष सागाव आणि चौथा सामना असेल नवापाडा विपक्ष मोठागाव. या 8 संघाने उद्या इथे वेळेवर उपस्थित राहायचे. तर प्रथमेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स साईडकडनं अजून एक फिरकी गोलंदाज. ते मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. धावसंख्या 20. बघा हेच क्रिकेट आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. असं वाटलं 50 ते 55 धावा बनवेल नागाव संघ. मात्र दुसऱ्या षटकात सिद्धूने फक्त 2 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकात प्रथमेशने पहिला चेंडू डॉट फेकलाय. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असे बदल होत असतात. स्वप्नील झेल खाली आणि फलंदाज बाद. काय झेल टिपलाय स्वप्नीलने. या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू स्वप्नीलने खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज सिद्धूला मात्र मागे परतावं लागेल. काल बोनिवलीच्या स्पर्धेत सुद्धा मला वाटतं स्वप्नीलने असाच एक झेल पकडला होता. कमबॅक किती चांगलं करायचं हे दाखवून दिलंय वाडेकर संघाने. कारण की बघा सिद्धू विचारताय, सिद्धूला जे दुखापत झाली होती मगाशी, डोळ्यावर तर चेंडू लागला होता. हे वैशिष्ट्य राहिलं आपल्या ग्रामीण क्रिकेटचं. मग खेळाडू कोणत्याही गावचा असो, मात्र त्या खेळाडूची काळजी घेतली जाते. तर प्रितेश येत आहेत. खूप चांगला खेळ प्रितेशने केला होता खाडी चषकमध्ये निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाविरुद्ध. आता संघ थोडासा अडचणी झालाय. बघा पहिल्या षटकात 18 धावा आल्या त्या, मात्र नंतरच्या 8 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या आहेत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. थोडस घाई करतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. बघा 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावपलका धाव लागले 26. या अगोदर सिद्धू लॉंग ऑफला होते. क्षेत्ररक्षक मध्ये बदल केला आणि त्याच ठिकाणी 2 वेळा चेंडू गेलाय.
गोलंदाज प्रथमेशची शैली गोलंदाजी ऍक्शन तुम्ही बघितलं नक्कीच तुम्हाला असं वाटेल की सिद्धूच गोलंदाजी करतायत. मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 1 to go. धावसंख्या 26. प्रवीणला पूर्णपणे बीट केलं. प्रवीण फक्त पंचांकडे बघत राहिले. निलेश कापसेने एक्झॅक्टली चेंडू कुठे पकडले बघितलं पंचांनी आणि डॉट चेंडूची समाप्ती आली. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर किती धावांची गती कमी झाली या नागाव टीमची. इथे अकोट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू वन बाउंस सीमापार जाईल. संघर्षमय चौकार फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलका धाव लागल्या त्या 10.00च्या सरळ सरीने 30 धावा धावपलकावरती. डीजे ठाणे जिल्ह्याचा नागाव ये गावाचा गायक फेमस आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. ठाणे जिल्ह्याचा नागाव ये गावाचा झाला श्रीनाथ भावाच्या आनंद मनाला. झाला श्रीनाथ भावाच्या आनंद मनाला. संजय पाटीलला शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. संजय पाटीलला शुभेच्छा देऊ चला चला वाढदिवसाला. संजय पाटीलला शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. संजय पाटीलला शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. धन्यवाद. खूप चांगलं संगीत आपण बघतोय. संजय पाटील ज्यांचा आजचा वाढदिवस आणि खूप चांगली कला तिन्ही भावांकडे राहिली आहे. नागाव गावामध्ये श्रीनाथ असतील, संजय पाटील असतील आणि त्यांचे बंधुराज तिन्ही भावांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. एक गायक आपण बघतो. त्यानंतर श्रीनाथ सुद्धा खूप चांगलं वाद्य वाजवतात. तर शेवटचं षटक करून ते गोलंदाज अतुल आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं. इथे फटका चांगला आहे. प्रितेशच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन निवडलंय. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. याच प्रितेशचं आम्ही वर्णन केलं. खाडी चषकमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती वाकलन संघाविरुद्ध. तीच फलंदाजी इथे सुरू ठेवली. इथे फटका चांगला मात्र आता टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. कपिल झेल खाली येत आहेत. मिड विकेटला चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. धन्यवाद. खूप चांगला झेल टिपलाय कपिलने. खूप चांगली गोलंदाजी काल बोनिवलीच्या स्पर्धेत केली होती. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी LCD TV सुद्धा होती त्या स्पर्धेत. मात्र वाडेकर संघ त्या स्पर्धेतनं बाहेर गेला. मात्र लक्ष कपिलचं त्या TV कडे होतं. मात्र सरवली संघ सिद्धू अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. तिथे पालेगाव मनीष कोलेकरच्या संघाला त्यांनी पराभूत केलं सेमीफायनलमध्ये. 2 लाखाची स्पर्धा आहे. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आपण सुरू बघतोय. आजपासून नेवालीपाडा येथे सुद्धा 2 लाखाची स्पर्धा सुरू झाली. 22च्या स्वरूपात 1 धाव. पस्तीस धावा धापावर किती लागल्यात. उद्या मोठा गाव वर्सेस नवापाडा असा एक सामना आपण उद्या बघू शकाल. पहिल्या फेरीतील 4था सामना असेल. आज किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा एक सामना जिंकला मोठा गाव टीमने. खोनी या संघाला पराभूत केलं. मात्र पुन्हा एकदा इंजर्ड दुखापत झाले निलेश म्हात्रे. इथे फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक सिद्धू आलेच वेगाने. काय झेल टिपलाय लॉंग ऑनला आणि फलंदाज राजेशला मात्र मागे परतावं लागेल. GAA DJ अरबाज. धन्यवाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 धावा. पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं.
50 पर्यंत मजल मारेल नागाव संघ, मात्र 35 धावांवरती त्यांना रोखले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये प्रवीणच्या बॅटमध्ये एखादा षटकार एखादा चौकार आला तर धावांची गती वाढू शकते अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आणि 40+ धावा झाल्या तर नक्कीच गोलंदाजी चांगली आहे नागाव टीमकडे. इथे फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चूक होणार नाहीये. जी चूक मागच्या षटकामध्ये केली होती क्षेत्ररक्षक, ती चूक सुधारली आणि फलंदाज प्रवीण बाद होते. प्रवीण थांबायचे, आपण दुसरा फलंदाज पाठवायचा का? थांबायचे प्रवीण. 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 35. चेसिंग धन्यवाद डीजे. चेसिंग कंपल्सरी, कारण की फलंदाज थांबलाय त्यामुळे डीजेलाही संधी मिळाली नाही. कारण की 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रामधला आणि 35 धावा धावपळकती लागल्यात. तर गोलंदाज अतुल, स्वतः संगनायक, राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र निलेश झेल खाली आणि अजून एका झटकाने हॅट्रिक पूर्ण केली इथे गोलंदाज अतुल भोईने. तर बघा पहिल्या षटकात विनोद 18 धावा आल्या होत्या. असं वाटलं 50 ते 55 धावा बनवतील, मात्र त्याच नागाव संघाला वाडेकर संघाने 35 धावांवरती रोखले आणि 36 धावांचं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 36 धावा कंपल्सरी कराव्या लागतील आणि इथून जो संघ जिंकेल तो संघ शेवटचा सामना गौरीपाडा या संघावर खेळेल. O2 दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक विनोद पाडे यांना. डीजे. धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत आणि थरारक खेळामध्ये पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर सामना आपण पाहताय ते मैदानावरती नागाव वर्सेस वाडेकर आणि स्पर्धा आपण पाहताय ओम माताडेश्वर क्रिकेट संघ म्हाताडी आयोजित म्हाताडी चषक 2019. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम व आकर्षक असा म्हाताडी चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक असा म्हाताडी चषक. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक असा म्हाताडी चषक. एकूण 1,75,000 रुपये रोख रक्कम राशी असलेली क्रिकेटची ही 3 दिवसीय फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक आहेत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील आकर्षक अशी ट्रॉफी. तर 36 धावा करायच्या आहेत. वाडेकर संघासमोर एक छोटंसं लक्ष्य. ज्या प्रकारे नागाव संघाने सुरुवात केली होती, 18 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर मात्र नंतरच्या 3 षटकात फक्त 17 धावा आल्या आणि संघाला मात्र 35 धावसंख्येवरती रोखण्यामध्ये यश आलं. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निलेश कापसे ऑन द स्ट्राईक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईकला अतुल. मी पहिल्या सामन्यापासून सांगतो की जेव्हा जेव्हा ऑफ स्टंपवर चेंडू फेकले गेले आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा गोलंदाजाने नेहमीच फलंदाजांना संभ्रमात टाकले. कारण ही खेळपट्टी आपण पाहिलं तर ऑफ स्टंपला जो गुडलाईन स्पॉट आहे त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी दडले. त्यामुळे तिथे चेंडू टाकल्यानंतर फलंदाज नेहमीच चकित होताना आपण पाहिले. गुड फिल्डिंग. सिंगल मात्र वेगाने पूर्ण करतायत. धावांची गती प्रति षटकामागे 9.00 आहे. 36 ही धावसंख्या जरी छोटी टोटल वाटली असली तरी या मैदानावरती जर नागाव संघाच्या गोलंदाजांनी आपलं
अनुभव आपली गुणवत्ता पणाला लावली तर नक्कीच हे लक्ष देखील ते मोठं करू शकतील. हा चेंडू ऑन साईडला पिंट्या जोशीची आठवण करून दिली आहे, एबीडीओची आठवण करून दिली आहे फटक्याने. चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर, चौकार. या दैवडीत तुला लखा बाई ऐशे तर ऑफस्टमचा चेंडू बघा स्क्वेअरच्या दिशेने. इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सूरज. चौकार लगावल्यानंतर सूरज कमबॅक करतोय. ऑफस्टमचा चेंडू आपण पाहिला तर एक वेगळी पद्धत, पिंट्या जोशीचे फटके आपण नेहमी अशा प्रकारचे पाहत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबीडी विलियर्सला आपण अशा प्रकारची फलंदाजी करताना पाहिलेले. ग्लेन मॅक्सवेल देखील अशा प्रकारची फलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलं. हवे चेंडू ऑन साईडला वळवला आहे. बॉटमचा सुरेख वापर, आउटफिट खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक मागे लागले चेंडूच्या आणि आता मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक दोघंही सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. तर 9 धावा येत आहेत. सूरज पुन्हा एकदा हा चेंडू कट करतायत. त्या ठिकाणी गॅप आहे, क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली क्षेत्ररक्षणात आणि चेंडू मात्र मागे जातोय. बघा, काळजी घ्या त्या ठिकाणी प्लीज. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे नक्कीच कृत्य करू नका. मागाशी दुखापत झाली खेळाडूला आणि आता मात्र आपण पाहतो त्या ठिकाणी जे पत्रे कंपाऊंड आहे त्या ठिकाणी धडकले क्षेत्ररक्षक. प्लीज, कारण सामने भरपूर आहेत, क्रिकेट स्पर्धा भरपूर आहे, मात्र आयुष्य हे फक्त एकच आहे आणि आपल्या जीवापेक्षा जगामध्ये काहीच मोठं नसतं. तर प्लीज अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करू नका जेणेकरून तुम्हाला इजा होईल. प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र त्या ठिकाणी बघा, तर चेंडू लागला असेल तर नक्कीच आमचे त्या ठिकाणी प्रतिनिधी जातील फर्स्ट स्टार्ट बॉक्स घेऊन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 13. षटक क्रमांक पहिलं सूरजचं संपलेलं आहे. दुखापत हा खेळाचा भाग आहे. अनेक खेळाडूंना आपण सातत्याने दुखापतग्रस्त होताना आपण पाहिलेले आहे. निलेश म्हात्रे असतील, अशा अनेक खेळाडू आहेत. पिंट्या जोशीला देखील यावेळेस भरपूर मोठी दुखापत झाली होती. शिवाजी शिला स्मृती चषकमध्ये भरपूर सामन्यांना ते मुकले. त्यानंतर आपण पाहिलं तर केतन म्हात्रे देखील दुखापतग्रस्त झाले. त्यानंतर वाकण संघाचा परफॉर्मन्स थोडासा ढासळला. मात्र गतवर्षी आपण पाहिलं तर पारगावचे सुमित डोंगरे बाद झाले दुखापतग्रस्त होऊन आणि त्यानंतर मैदानाचे ते बाहेर गेले आणि त्यानंतर मात्र पारगाव संघाने भरपूर कमी स्पर्धा खेळल्या आणि भरपूर फरक पडला. कारण एक प्रमुख खेळाडू जेव्हा जायबंदी होतो तेव्हा मात्र नक्कीच संघाला फार मोठं नुकसान होते. या ठिकाणी वेगाने धडकले. डाव्या हाताला थोडीशी दुखापत झाली. स्प्रे या ठिकाणी रिलीज स्प्रेचा वापर करण्यात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13. तर गोलंदाज या ठिकाणी येतो नयनचा वापर केला आहे. नागाव संघ मात्र ज्या नागाव संघाने आपण पाहिलं तर 85 धावा आजच्या दिवसातला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता. मात्र त्या संघाला 35 धावसंख्येवरती मध्ये रोखण्यामध्ये यश आलंय वाडेकर संघाच्या गोलंदाजांना. म्हणजे गोलंदाजी किती प्रभावशाली झाली आपण याचा विचार करू शकता. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत. ऑफ बॉल घेतला होता. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे यावेळेस आपण पाहतोय 15. अजूनही 21 धावांची गरज आहे विजयासाठी. आजच्या दिवसातील ही 6वी लढत आणि यातून मात्र यानंतर देखील आपल्याला एक लढत पाहायला मिळेल. यातून जो संघ जिंकेल तो गौरीपाडा संघाशी फाईट करेल. हा चेंडू ऑन साईडला लेग स्टंपवर होता. बॉर्डरमॅनचा सुरेख वापर, ताकदीचा सुरेख वापर, टायमिंग अप्रतिम. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. बघ बघ अग सखी कसं धावसंख्या धावफलकावरती 19 धावा.
निलेश कापसे खूप चांगल्या लयमध्ये यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. भल्ल्या भल्ल्याची भल्ल्या भल्ल्याची भल्ल्या भल्ल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्ल्या भल्ल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्ल्या भल्ल्याची वाट थँक्यू. धावसंख्या 25. निलेश कापसे पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनला गॅप मधून चेंडू निघून जातो वाडीश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक देखणा फटका चौकार. तर झगा नाही चेंडू हा वाऱ्यावरती उडताना आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 29. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने आणखीन एक क्लासिकल ड्राईव्ह. निलेश कापसे ऑन द फ्राय. व्हॉट अ शॉट. गुड शॉट. फक्त 3 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय. फक्त 3 धावा. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतायत. त्या ठिकाणी राकेश येतात वेगाने आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 34. तर फक्त 2 धावा विजयासाठी हव्यात. वाडेकर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. फक्त 2 पावलं टाकून विजयी प्रवेशद्वारामध्ये नक्कीच प्रवेश करायचा आहे. कारण नयनच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 34 पाहायला मिळते आणि पहिल्या षटकात आपण धावा पाहिल्या होत्या आल्या होत्या त्या 13. म्हणजे या षटकात 21 धावा आल्यात. अतिशय चांगली फलंदाजी. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेला खेचून घेतलाय. नागाव संघाच्या हातातून नक्कीच हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला आहे. हा चेंडू बॅटची कडे घेऊन मागे जातोय. सिंगल कंप्लीट करताय. धावसंख्येची बरोबरी पाहायला मिळते आपल्याला. स्कोर लेवल होतं इक्वल होते. आता मात्र एका धावेची गरज. तर मैदानाच्या डाव्या बाजूला भरपूर प्रेक्षक उजव्या बाजूला भरपूर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि हा विजय फटका. दोघांनी या ठिकाणी नाबाद राहिले. नो लॉस ही धावसंख्या चेज केलेली आहे आणि आपली विजय घोडदौड या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. आता मात्र गौरीपाडा आणि वाडेकर यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल. कल्याण वर्सेस कल्याण ही फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला रवी मात्रे हेमंत मात्रे या टॉससाठी गौरीपाडा. तर मॅन ऑफ द मॅच